भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्येच केलेल्या गोळीबारानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। तर एका सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि ते देखील पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करतो। या घटनाक्रमाने आता भाजपचे नेते सुद्धा सुन्न झालेत। तर सर्व विरोधक या घटनेनंतर एकवटले असून यामुळे शिंदे सरकारही काहीचं बॅकफूटवर आल्याचं आता चित्र दिसते। मात्र अशा सत्ताधारी आमदारांकडून कायद्याचे धिंडवडे काढणाऱ्या यादीत गणपत गायकवाड हे काही पहिलेच नाहीयेत। तर शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर या यादीत अनेकांची नावं सुद्धा समोर आली आहेत। तर या यादीमध्ये नेमक्या कोणकोणत्या लोकप्रतिनिधींची नावं आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। तर या यादीत पहिलं नाव येतं ते म्हणजे सदा सरवणकर यांचं। मुंबईतील प्रभादेवी परिसरात गेल्या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटात जोरदार राडा झाला होता आणि यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। मात्र गोळी झाडण्यात आलेली बंदूक ही सरवणकर यांची असली तरीही गोळी झाडणारी व्यक्ती मात्र दुसरीच होती असा अहवाल यावेळी पोलिसांनी दिला होता। त्यामुळे सरवणकर यांना त्यावेळेस दिलासा मिळाला। तर या यादीत दुसरं नाव आहे ते म्हणजे आमदार प्रकाश सुर्वे यांचं। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांचंच सरकार असताना म्हणजेच ऑगस्ट 2022 मध्ये मुंबईतील मागाठाणे इथल्या कोकणीपाडा बुद्ध विहारमधील एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना केलेल्या चिथावणीखोर वक्तव्याने मोठा वाद निर्माण झाला होता। तर एखाद्या जबाबदार लोकप्रतिनिधीने सार्वजनिक व्यासपीठावर इतकी चिथावणीखोर भाषा केल्याने विरोधकांनीही त्याचा समाचार घेतला होता। कुणी तुम्हाला आरे केलं तर तुम्ही कारे करा आणि कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, ठोकून काढा, प्रकाश सुर्वे इथंच बसलाय, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा आणि दुसऱ्या दिवशी मी टेबल जामीन करून देतो, चिंता करू नका, आम्ही कुणाच्याही अंगावर जाणार नाही आणि अंगावर आल्यास शिंगावर घेऊन त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही असं वक्तव्य यावेळी सुर्वे यांनी केलं होतं। तर आमदार प्रकाश सुर्वे यांचाच मुलगा राज सुर्वे याच्यावरही काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन कंपनीचे CEO राजकुमार सिंग यांना मारहाण केल्याचा आणि त्यांचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणात राजसह विकी शेट्टी आणि 10 ते 12 जणांविरुद्ध वनराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता। यावेळी पैशांच्या व्यवहारातून राजकुमार सिंग यांना त्यांच्याच ऑफिसमध्ये जाऊन मारहाण केल्याचा आणि त्यांना जबरदस्ती गाडीत बसवून नेल्याचं CCTV फुटेज सुद्धा व्हायरल झालं होतं। तर या यादीतलं तिसरं नाव आहे ते म्हणजे वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांचं। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण अनेक वेळा दिसून आले। संतोष बांगर यांनी काही महिन्यांपूर्वी एका मध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण आणि शिवीगाळ केली होती आणि तो व्हिडिओ सुद्धा यावेळी व्हायरल झाला होता। त्यानंतर पीक विमा कंपनी कार्यालयातील बैठकीला अधिकारीच हजर नसल्याचं पाहून बांगर यांनी थेट कार्यालयात घुसून साहित्याची मोडतोड केल्याची घटना घडली होती आणि हा वादही बराच काळ चर्चेत होता। याशिवाय हॉस्पिटलच्या बिलावरून एका डॉक्टरला धमकी दिल्याचा ऑडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता आणि यानंतर हिंगोली शहरालगत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण सुद्धा केली होती। यासोबतच यात्रेसाठी परंपरेचा दाखला देत दर्शनापासून रोखल्याने बांगर यांनी तिथं उभ्या असलेल्या गावकऱ्यांच्या थेट कानाखाली ठेवून दिल्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता। तर या यादीतलं चौथं नाव आहे ते म्हणजे आमदार संजय गायकवाड यांचं। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दलही अधूनमधून वादग्रस्त विधानं किंवा कायदा हातात घेतल्याचं पाहायला मिळतं। तर गत दिवाळीत बुलढाण्याच्या मेहकर शहरात काही समाजकंटकांनी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली आणि तिला वाचवायला आलेल्यांना सुद्धा लाठीकाठी आणि दगडांनी मारहाण केली होती। यानंतर पोलिसांनी संबंधित गुंडांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक सुद्धा केली। मात्र त्यानंतरही आमदार गायकवाड हे 50 वाहनांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्त्यांसह मेहकर पोलीस स्थानकात पोहोचले होते आणि तिथे त्यांनी ठाणेदाराला झापलंही होतं। तर पोलिसांनी गुंडांवर गुन्हे दाखल केले असले तरीही माझा हिशोब बाकी आहे आणि त्यांचा जामीन झाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय सोडणार नाही असा इशाराही यावेळी गायकवाड यांनी पोलिसांसमोर दिला होता। तर काही दिवसांपूर्वी बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात ठाकरे गटाच्या संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडाले यांनाही मारहाण करण्यात आली होती। यावेळी पोलीसही उपस्थित होते। मात्र त्यानंतरही आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि सुनील गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्याकडून हे कृत्य केल्याचं समोर आलं होतं आणि तसंच याबाबतचं CCTV फुटेजही व्हायरल झालं होतं। सध्या राज्यात मराठा विरुद्ध OBC असा वाद निर्माण झालाय।
मंत्री छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध केलाय, तर त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध आंदोलन करण्याची घोषणा सुद्धा केली आहे. मात्र यामुळेच संतप्त झालेल्या संजय गायकवाड यांनी भुजबळांच्या कमरेत लाथ मारून त्यांना हकलून देण्याची भाषा केली होती आणि त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद सुद्धा निर्माण झाला होता. तर या यादीतलं 5व्या क्रमांकाचं नाव आहे ते म्हणजे आमदार सुनील कांबळे यांचं. भाजप आमदार सुनील कांबळे हे सुद्धा नुकतेच वादात सापडले होते. ससून रुग्णालयातील एका कार्यक्रमात एका पोलीस कर्मचाऱ्याला कानाखाली मारल्याचा व्हिडिओ समोर आला होता आणि त्याचवेळी आमदार कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याला सुद्धा मारहाण केली होती. कोण शिलेवर नाव नसल्यानं ते संतप्त झाले होते आणि यातूनच हा प्रकार घडल्याचं बोललं गेलं होतं. तर या प्रकरणी कांबळे यांच्या विरुद्ध बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच हा प्रकार घडला होता. आता हे सगळे हाणामारी आणि धमक्यांचे वाद एका बाजूला असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र गणपत गायकवाड यांनी थेट बंदुकीतून गोळ्या झाडत पोलीस स्टेशनमध्येच मित्र पक्षाच्या नेत्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. तर एका सत्ताधारी पक्षाचा आमदार तो सुद्धा पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करतो आणि थेट मुख्यमंत्र्यांवरती आरोप करतो. या घटनाक्रमाने भाजपचे नेते सुद्धा आता सुन्न झालेत. तर यावर पोलिसांनी गायकवाड यांना अटक केली असून मात्र भाजपकडून त्यांच्यावर काय कारवाई होते हे आता येत्या काही दिवसातच कळून येईल. तर मंडळी, याबद्दलच्या तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लेट्सअप मराठी.